नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सत्तेसाठी पक्षाची गद्दारी करणाऱ्या 40 आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कलंक लावला आहे। वैजापूरलाही याच गद्दारीचा कलंक लागला आहे। येणाऱ्या निवडणुकीत हिम्मत असेल तर गद्दारींनी शिवसेनेच्या मशालीला सामोरे जावे व वैजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैजापूरच्या जाहीर सभेत दिले। तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमध्ये शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने ते बोलत होते। पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, निवडणूक जवळ आल्यामुळे या सरकारने विविध योजनांची खैरात सुरू केली आहे, पण आम्हाला भीक नको, आमच्या हक्काचे हवे आहे। जनतेचाच पैसा जनतेमध्ये देण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतानाही भ्रष्टाचार केला। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती केली, मात्र या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।